स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा, भारत भूमीच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा, भारत भूमीच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा, मुजरा महाराष्ट्राच्या या लेखीचा. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन, उपस्थित ग्रामस्थ व माझे मित्र मैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन. या शुभ दिनी, क्रांती दिनी मी मैत्रिणी विनायक खरे इयत्ता 6वी रायगड जिल्हा परिषद शाळेत जाऊन या शाळेत शिकणारे विद्यार्थी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आज 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन. या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, भारत या शब्दातील भा म्हणजे तेज, त र म्हणजे रममाण झालेला, तेजात रममाण झालेला देश म्हणजेच भारत. हो, आपल्या देशात 2 सण आहेत, ते राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात. पहिला प्रजासत्ताक दिन, दुसरा स्वातंत्र्य दिन. आज आपला भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्याआधी 150 वर्षांपूर्वी इंग्रज आपल्या भारतात आलेले व्यापाराच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या भारतामध्ये पाय ठेवला आणि कपटीपणाने संपूर्ण देश त्यांच्या ताब्यात घेतला. इंग्रजांनी या देशामध्ये खूप मोठे साम्राज्य उभारले व आपल्याला त्यांचे 150 वर्ष गुलाम म्हणून राहावे लागले. अत्याचार किती दिवस सहन करायचा? जिथे सोनं उगवले जाते तिथेच आपल्या देशाची संपत्ती लुटली जात असताना किती दिवस शांत बसायचा? हा प्रश्न तर भारत मातेच्या लेकरांना पडला नसता तर नवलच. कित्येक क्रांतिकारकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून लढाया लढल्या. त्या सर्व क्रांतिकारकांना मी माझे कोटी कोटी प्रणाम. आपण खूप भाग्यवान आहोत, कारण की आपल्या पूर्वजांनी आपल्याला शांतता, आनंदाची भूमी दिली आहे. त्यामुळे आपण रात्री न घाबरता कुठेही राहू शकतो आणि सकाळी दिवसभर आपण शाळेत आणि घरात आनंद घेऊ शकतो. आपल्या देशाला तंत्रज्ञान, शिक्षण, क्रीडा, विद्या या इतर अनेक क्षेत्रात खूप आपला देश झपाट्याने विकसित होत आहे. स्वातंत्र्य हा एक असा शब्द आहे जो प्रत्येक भारतीयाच्या नसानसामध्ये रक्तासारखा संचार करतो. संत तुळशीदास म्हणतात की पराधीन सपनेहून सुख नाही, म्हणजेच गुलामगिरीत स्वप्नामध्ये सुख नसतात. स्वातंत्र्य हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे. किती आणि बरोबरच आहे, कारण स्वातंत्र्याशिवाय गुलामगिरी ही प्रत्येक माणसासाठी एक अभिशापच तर आहे. किती आक्रोश झाला, किती रक्ताच्या नद्या वाहिल्या, सडा पडला मृतदेहाचा, तेव्हा कुठे तो स्वातंत्र्य दिन उदयास आला. 15 ऑगस्ट हा आपल्या भारतासाठी अभिमानाचा व मानाचा दिवस आहे. या दिवशी आपल्या हृदयात नवीन ऊर्जा, नवीन आशा, नवीन उत्साह जागतो. जाता